तुका ओळख पटली नसली तर ओळख करून देत आहे. अण्णा नाईक असाय मी. नाईकांच्या वाड्यातलो तळवे चाटणारो गडी तू. अण्णा नाईका कावन देतस. अण्णा नाईका कावन करतस. अण्णा नाईक असाय मी. तुम्ही तुझो बापूस. अजून होई तुका ओळख. पोरांच्या छातावर उभं राहून स्वतःची ताकद दाखवणार. आयुष्यात एकच बाप बघितलंय. अजून कसली ओळख होई. अण्णा नाईक. उठ उठ बघ. जमता तुका उठात. अण्णा तुम्ही गेलास ना तेव्हा मी लय रडले. काय झालं तरी भाप गेलो होतो ना माझं. पण आईकडे बघितलंय आणि माझ्या डोळ्यातलं पाणी पुसले. तेव्हा काय वाटलं माहिती. माझ्या आयुष्याचं वनवास संपलो. वनवासच. तुमच्या वगळा संसार करून तिनं वनवासच भोगला. सगळा सांभाळतील. आम्ही पोरा मोठी झाला तिच्या पाय. कधी आमच्या खाण्याची हाल नाही झाली तिच्या पाय. बापूस असो असताना देखील आमका बापशाची कमी नाही करू दिली. पण तुम्ही काय केलास. हा पोराच्या जन्माच्या एक औशी बाप जन्म घेता म्हणतात. हौशीने जन्म घेतल्यात पण तुमच्यातलं बापूस कधी जन्मुकच नाही. तुम्ही जन्म घेतलात ना ता अण्णा नाईक म्हणा आणि मेलाच तर आपण अण्णा नाईक म्हणालाच. बरोबर ना अण्णा नाईक. एक सांगू अण्णा नाईक. ही सगळी मनातली भडासा ना तुमच्या समोर काढूची लय ठरवलंय. नाहीचे संस्कार आडवे येत होते. आज संधी गावली. बापाशी आणि झिलाक बोलूची संधी गावली. तुम्ही माका मारून टाकशाल माका माहित. इतकी वर्ष दाबून ठेवलेला आज बोलूची संधी गावली ना ती कशी सोडू. अण्णा अण्णा नाईक. बापूस म्हणून तुमचं ह्यो एक जन्म वाया गेलो. आज जोडतंय. पुढच्या जन्मी आमच्या आयुष्यात येऊ नको. कधी अभ्यास केला नाही म्हणून मारला असतास चालला असता. मस्ती केला म्हणून कान धरला असता चालला असता. तुमचं धाक तुमचं मारणा ह्या फक्त अण्णा नाईक असंच हे दाखवण्यासाठीच होतो. तुमच्या पाय माझं थोरलो भाव कितीतरी वर्ष लांब राहिलो. त्याका तुमच्या समोर उभं राहिलं कधी बघितलं नाही. जेव्हा तुमका त्याका भेटूची इच्छा झाली नशिबान साथ सोडल्या घेऊन गेलो तुमका. शेवटच्या आयुष्याची वाट लावलासच. एक जगूचा म्हटला ना तरी त्याच्यापेक्षा त्याका मरण बरा वाटतं. अभिरामला बोर्डिंगला पाठवलंस ना तर एक बरा केलास. कारण काही असू दे पण त्याचा भला झाला ना. कारण तो तुमच्यापासून लांब झालो. मी अण्णा नाईक बनूक गेले. माझं पण वाटोळाच झाला. अण्णा नाईक ह्यो माणूस पण वाईट असाच पण वृत्ती पण वाईट असा. अण्णा तुमचा जन्म वाया गेला. दत्ता. दत्ता नाय दत्ता हरी नाईक. अण्णा नाईक म्हणा तुम्ही मिरवलास. आज आज तुमका दुसऱ्याचं शरीर घेऊन जगूचा लागतं. किती लाचारी अण्णा. अण्णा नाईक. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली. नकटे नाक फिरवी. हे कुठे गेला वर्गातून. सगळ्यांनी जेवण घेवा. सगळ्यांनी आपापली कामा करा.
माझं गो घरा किलो नाही ना त्याची कोणाक काय पडलेली नाही. बापड्यान हैसर रवा काढला. तुम्ही काय केलास? नाहीसो केलास ना ते का? देवा बघ रे कशी माणसं असतात ती. आणि अशी माणसं असण्यापेक्षा ना माणसं नसलेली परवडली. वैता ताट ना तुझ्यासाठीच वाढलंय मी. दत्ता गेल्यापासून तू खाल्लंच नाही, जेवलंच नाही. नाही जेवणार आहे मी. घ्यावा आणि पाण्याचं घोट पण घेणार नाही असं. जवसर माझ्या गव्हाचा तोंड बघत नाही ना तस सगळ्याचा त्याग करीन मी. गोवाक माझ्या बघितलंय नाही ना तो उपाशी मारीन मी. माझा पार आई विना वाऱ्यावर पडत. पण जोवर माझ्या गोवाचा काय केला असता सांगत नाही ना तो सर पाण्याचं थेंब पण घेऊचाही नाही. वहिनी अगं जेवून घे. असं जेवणावर राग नसतो काढायचा. माणसांवर राग काढून काही उपयोग होत नाही ना. सगळी जण निसकी झाली आहेत. हे बघ दत्तादा परत येईल आणि आल्यावर त्यांनी विचारलं तू का नाही जेवलीस तर सांगीन त्यांका त्यांच्यासाठी उपाशी ठेवलंय म्हणा. अहो बाकीची जण काही सांगत नाही ती नाही पण बायलेक तरी सांगून जाऊ काय होता ना ह्यांनी. दारू पिऊन जाताना सुद्धा माका सांगून जायचे. आता कोणी लिंबा फिरवलीत ना काय कळणार नाही. कोणी काय केलं आणि काय कळत नाही. पण जास्त वेळ लपून राहणारा नाही. हा का जेवण वाढलेला? होय होय जेवा जेवा तुमच्यासाठीच वाढलेला. बरा झाला. माका ना भूकच लागली होती. कावेरी का फोन करते आता? हॅलो हॅलो अभि अभि बोल. अभि नन्ने बंड कोंडू पो. मला इथे नाही, मला बाहेर यायचंय. तू पूर्वा सगळ्यांसोबत राहायचंय. मला बाहेर येऊन घेऊन जा प्लीज. हमोडों पारे शपथ घे मागे प्लीज. इनके कोरे पेट हिडका इबड़े. खूप भीती आहे इथे. हॅलो अभि एटलीस्ट सांग ना इथे काय होतोय मला बोल तरी. हॅलो अभि कावेरी काकीचा फोन होता ना. विदारे तू काही बोलला नाहीस ना तरी तुझ्या डोळ्यातलं पाणी सांगताय मला काय ते. पूर्वा हा विषय आपण इथेच थांबवू प्लीज. ती पण रडत असेल ना तिथे. अभिदा तिचा नुसता आवाज ऐकला तरी डोळ्यात पाणी आलं. अरे तुझ्या हे काय आहे? प्रेमच आहे ना हे. मग ह्याच प्रेमा खातर जा तिच्याकडे. अभिदा तू समोर असलास ना तर बरं वाटेल अरे तिला. पूर्वा प्लीज. ठीक आहे तू नाही ना जाणार. मी जाईन. आईने सांगितलं कोणी जायचं नाही तिकडे. हो माहितीये ना मला. आजीने सांगितलेलं सगळं काही ऐकू शकते मी पण काकीबद्दल नाही. अरे आपण आहोत इथे एकमेकांसाठी. आपण भांडतोय एकमेकांना सावरून घेतोय पण काकी एकटी आहे रे तिकडे. मी आत्ताच जाते. पूर्वा
खय चाललंस? वाड्यावर. सांगितलेला कळणार नाही तुका? आजी अगं पण गो असा बघू नको हा, ना पोटात दुखतला. हे गेलेत ना तेव्हापासून काय सरळ जेवलंय नाही हो. पोटात कावळे ओरडत. मग हे खाऊन घ्यावचा. घेतलं असतं. माझ्या घरात काय कुणाची भीती आ? मग खाल्लंच नाही की त्या. बोलून बसलंय ना. आता काय कुळीत दळलं? ता हे जवसर येत नाही ना तवसर अन्नाचं कण खाऊचंय नाही असा बोललंय. घ्या तुझी जीभ ना लय चालता हा. कसले मोठे मोठे शब्द देऊन बसतो. ओ काय माहिती तो दत्ता कधी येत तो. आता तो येईसर तू दिसाक तरी रवतास की नाही कोणाष्ट. होय ना. मग आता काय वाईट चपाती देवा ना. सुकी चपाती कशी खा. वाय जरा लोणच्याचा खार तरी देवा. चांगली होती कोणी नाटका करून. हो एवढा आता खाल्लेला कोणा कळूचा नाही ना. अगो या भरा असा तुझा खाऊन पिऊन उपासाचो निषेध. हा तू आई तो येडो कोणाक सांगूक जातलो. हा ये ये आहे सर. ये ये तो आहे सर. ये 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 आहे सर. ये काय हो माझ्या पोरीच्या जेवार किती उठलास. तू मध्ये पडा नको. ह्यो विषय आमचो असा. अगं आई पण बोला नको. तुमका बजावलं होतंय ना मी. कोणी पण घराकडे जायचा नाही म्हणान. आजी अगं पण एकदा काकीचा विचार कर ना. म्हणजे तुमका काय वाटतं मी ते का वाऱ्यावर सोडलंय. तुमका फक्त तिची काळजी असा. माका नाही काळजी. अगो या या हातान नजर काढून तिचो गृहप्रवेश केलंय. या हातान ते का गोंजारलंय. माका माझ्या सुनेची काळजी असा. ते का असा उपाशी मारतलंय नाही मी. एकटा सोडतलंय नाही मी. पण खबरदार पुन्हा तुम्ही घराकडे जाऊचो विषय काढलास तर. अण्णा तुमका हायसून बाहेर पडूचा. मी तुमका बाहेर पडूक देणार नाही. एक आयुष्यभर तुमच्या पाय तुम्ही म्हणशाल तसा वागताना बघितलंय. कधी ती बाई मनासारखी जगलीच नाही तुमच्या पाय. आणि आताही तिका तुम्ही सगळ्या त्रासातून बाहेर पडाक देत नाही. अण्णा किती येईलच तुम्ही. जावा जावा आयसून. आता कशी जाशाल तुम्ही. तुमका जाऊक देणार सयाजीक जाऊक देणार. कावेरी गो कावेरी. कावेरी साया अगो ऐकतस ना. मी असय कावेरी. वरती असत कावेरी. गो कावेरी. अगं मी असय आस तुझी कावेरी. अगं ऐकतस ना तू. खय असस कावेरी. कावेरी गो कावेरी.
कावेरी अम्मा अम्मा इंत नडकलंय नाही राहायचं इथे मला खूप खूप सफोकेशन होतंय मग नाही राहू शकत आहे मी एकटा वाटतोय इथे ना विचित्र वाटतंय आणि मग खूप खूप भीती वाटतंय मग आणि मग ते कोणतरी आहे अम्मा असं वाटतंय मला मम्मी मुलगी आहे ना तुमची मग मागे घे ना अम्मा शपथ घ्या ना मला बाहेर यायचंय मला बाहेर पडू दे तुमच्या सोबत राहायचंय मला प्लीज अम्मा डबो हाडलेलो हा जेवून घे नाही जेवण नको मला तुम्ही पाहिजे तुमच्या सगळ्यांसोबत राहायचंय अम्मा भूक लागलेली असतात ना नाही लागली अम्मा भूक मला नाही राहायचं इथे अम्मा जेवून घे नाहीतर ना मी पण उपाशी राहतलय जेवून घे घे गो बाय घे अगो पण असा धीर सोडून कसा चालतला ही तुझी एकटीची परीक्षा नाही असा माझी पण परीक्षा असा वर करणी सगळा व्यवस्थित दिसता पण हे सर काय घडता कोणा कळणार नाही दिसणार नाही तुझी अवस्था समजू शकते गो मी पण माझो नाईलाज असा समजून घे माका तुझ्यासाठी या घरासाठी माका वाईटपणा घेऊचो लागता मी तो घेतोय पण तू असा ना डोळ्यातून पाणी काढून धीर सोडा नको त्या औदशीची इच्छा मी पुरी होऊ देऊचंय नाही इंदू किती लांब ठेवशील माझ्यापासून अण्णांना नाही अडवू शकत तू त्यांना अण्णा येणार ते इतक्या सहजासहजी नाही येतले येणार अण्णा परत येणार सयाजी अण्णा सयाजी पळून गेलो पळून गेलो